नमस्कार. नमस्कार. आपल्याकडे आज आंबेजोगाईवरनं चाचा आलेत. तर चाचांना एव्हीएनचा त्रास मागच्या 4 ते 5 वर्षापासून होता. आपला असंच सोशल मीडियावरती त्यांनी दुसऱ्या पेशंटचा व्हिडिओ बघून आपल्याकडे आले. मग त्याच्यानंतर चाचा किती खुश आहेत काय नाही आपण त्यांच्याकडनंच जाणून घेणार आहोत. आणि आपल्या उपचाराच्या नंतर त्यांना काय फरक पडला, काय आहे काय नाही, काय डॉक्टरांनी ऑपरेशन सांगितलं होतं, ते सर्व गोष्टी त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत. चाचा, सर्वप्रथम तुमचं पूर्ण नाव सांगा, गावचं नाव सांगा आणि जिल्ह्याचं नाव सांगा. माझं नाव युनुस रशीद शेख आहे. मी राहणार पोखरी, तालुका अंबाजोगाई, जिल्हा बीड येथील रहिवासी आहे. मला मागील 3 ते 4 वर्षानं एव्हीएनचा त्रास होता. माझे दोन्ही बॉल खराब झाले. डॉक्टर साहेबांनी सांगितलं होतं. त्यांनी म्हणले एकच पर्याय आहे, तुला ऑपरेशन करावं लागेल. पण मी बऱ्याच जागी आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेतली, थेरप्या घेतल्या, पण मला कुठलाच रिझल्ट आला नाही. पहिल्यांदा 2.5-3 वर्षानंतर मला 70 ते 80% फरक जाणवत आहे. म्हणजे मी सगळी कामं आता करायला लागलो. जर चालून दाखवा चाचा तुम्ही. आपल्याकडे आलं होतं. हो. एवढं स्टेट तुम्ही चालू शकत होता किंवा उभारू शकत होता का? नाही नाही नाही. तुमच्या मुलीनं काय म्हणली घरी गेल्यावर तुम्हाला? मला म्हणली पहिल्या सेटिंग मध्ये मला म्हणली की अब्बूची पाठ एकदम म्हणजे एकदम सरळ झाली आणि ह्या 2-4 दिवसानं तर सगळं घर माझं खुश आहे. म्हणजे मला चलता येत नव्हतं, चलताना दम लागत होता, उठता येत नव्हतं, बसता येत नव्हतं, कंबर बरीच वाकडी झालेली होती. मी रिक्षा चालवतो, रिक्षातून चढताना किंवा उतरताना मला 15 ते 20 मिनिट लागत होते. रिक्षाला धरूनच मला खाली उतरावं लागत होतं. आणि आता ह्या 2 महिन्यानं माझा रिक्षा बंद आहे. पण सरांकडे आल्यामुळं मला 70 ते 80% फरक पडला आणि पहिल्यांदा एवढा चांगला फरक मला इथं आला. म्हणजे एकदम मोकळं मुक्त वाटतंय मला. बरोबर. आता आधी तुम्ही काय करू शकत होता ना आता काय करू शकायला लागलाय? म्हणजे काय बदल एकदम म्हणजे जो खूपच युनिक बदल आहे तुमचा, म्हणजे मिरॅकल चेंजेस काय वाटते तुम्हाला? म्हणजे तुम्ही वाकडे होता तो स्टेट झाला. हो. मिरॅकल चेंजेस आहे. आणि चालताना तुम्हाला दम लागत होता. म्हणजे हो. आपल्याकडे सुद्धा जेव्हा बाबा आले होते ना तर यांना इथून इथं येण्यासाठी कमीत कमी 5 मिनिट लागले होते. त्यांच्या घरचे वगैरे त्यावेळेस आले होते. आणि त्यांनी मला दुसऱ्या दिवशी सांगितलं की बाबा त्यांच्या मुलीने त्यांना सांगितलं की आप अब्बू सीधा दिख रहे हो. माझा आनंद आहे ना गगनात मावत नव्हता सांगताना. माझ्याकडे बरेचसे पेशंट जे वॉकरवरती आले, जे अँब्युलन्स मध्ये आले, ज्यांना उचलून घेऊन आले, किंवा जे जे पेशंट आहेत ना पॅरालिसिसचे वगैरे की ज्यांना हात उचलता येत नव्हता मित्रांनो, तर असे पेशंट सुद्धा आपल्याकडे बरे झालेत. हे म्हणण्याचं कारण एवढंच की काही काही पेशंट जे आहेत ना तर आपल्या युट्यूबला किंवा फेसबुकवरती आपला जो व्हिडिओ फिरतोय त्या व्हिडिओच्या खाली कमेंट करतात की याची काय गॅरंटी आहे का किंवा हे काय खरं आहे का, त्या पेशंटचा नंबर देऊ शकता का तुम्ही? आम्ही नंबर सगळ्यांचा देऊ नाही शकत. आपण जर आपल्या क्लिनिकला व्हिजिट केला तर आम्ही नक्की त्या पेशंटचा तुम्हाला नंबर देऊ बोलण्यासाठी वगैरे पाहिजे असेल तर. कुठल्या पण आपल्या युट्यूब चॅनलवरचा, फेसबुकवरचा कुठला पण पेशंट राहू द्या तर त्याची आपण श्युरिटी तुम्हाला देऊ इथं आल्याच्या नंतर. आणि त्याच्यानंतर दुसरं, आपण पेशंटचं नाव गाव यामुळेच घेतो की बाबा आपण चुकीचं बोलत नाही. तुम्ही त्या गावामध्ये किंवा तिथं कोण परिचयाचा असेल तर तुम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन करू शकता, आमचं काही संबंध नाही. पण आपण सगळ्याला डिस्प्ले कुणाचा पर्सनल नंबर करू शकत नाही, त्याच्यामुळे आपण तो नंबर वगैरे देऊ शकत नाही. तर सर तुम्ही एव्हीएनच्या पेशंटला, असे जे एव्हीएनचे रुग्ण आहेत की ज्यांना ऑपरेशन वगैरे सांगितलंय, तर अशा पेशंटसाठी काय सांगू शकाल आपल्याबद्दल? ज्यांना डॉक्टर मुसळे सर यांच्याकडे आवर्जून यावं. जिथं ट्रीटमेंट आयुर्वेदिक चालू आहे तिथं सोडून द्यावी आणि अगोदर इथं व्हिजिट करावी, एवढंच मी म्हणतो. तुम्ही आपल्या पहिल्या आधी कुठे कुठे दाखल होतं? मी खूप गेलो. सोलापूर गेलो, नवगाव गेलो, औरंगाबाद गेलो, अहमदपूर गेलो, अंबाजोगाईमध्ये सगळे दवाखाने केले जवळपास, म्हणजे ऑर्थोपेडिकचे. त्यांनी मला ऑपरेशन सांगितलं. जे एव्हीएन मध्ये आहे ना मित्रांनो, जो बॉल असतो ना त्या बॉलला वगैरे रक्तपुरवठा कमी होत असतो. तर आपण काय करतो, तो नॅचरल पद्धतीनं त्या बॉल मध्ये कसा रक्तपुरवठा होईल अशा प्रकारची आपण या ठिकाणी ट्रीटमेंट देतोय. तर आपल्या बरेचशा आपल्यासारख्याच ट्रीटमेंट केलेल्या जाग्यातल्या पेशंटचा असतील, आपण तुम्ही मागचे आपले 10 ते 15 व्हिडिओ आहेत एव्हीएन मधले, त्याच्यामधले पण बघू शकता तुम्ही. आणि पेशंटचा नंबर तुम्हाला इथं आल्याच्या नंतर नक्की मिळेल. तर हे बाबा किती खुश आहेत तुम्ही बघू शकताय. 100% असं नाही आपण यांचा पहिला व्हिडिओ घेतला नाही, आपले बरेचसे पेशंटचे आपण व्हिडिओ पण एवढे घेत नाही. तर जे मिरॅकल चेंजेस आहे तर ते पूर्ण असं वाकून चालत होते, आता पूर्ण खडी झाले आणि दोन्ही पायांना पण असं
पूर्ण जाम झालं होतं. आता नाही म्हणतात, ते स्वतः म्हणतात की 60 ते 70% फरक पडला. तरी पण यांचं फरक नाही पडला, हा तिथल्या स्थितीत जरी राहिला, ऑपरेशन पर्यंत टाळू नाही दिलं, तरी पण आपले काय काय पेशंट आहेत की रिव्हर्स पण आले आहेत. बाबा तुम्ही आपल्या उपचारांनी खुश तर आहात? 100% खुश आहे मी. आणि मी सांगतो, ज्याचे कोणाचे कमरेचे बॉल खराब झाले असतील त्यांनी इथं यावं उमरगाला, डॉक्टर मुसळे सरांकडे. एवढंच मी सांगतो. धन्यवाद सर. धन्यवाद सर.